काल आपण तुम्ही जसं सुचवलं होतं त्याप्रमाणे थोडंसं सायबर क्राईम या विषयावरती आपण काल चर्चा केली. आज थोडंसं आपण पुढे जाऊ. त्याच्यामध्ये आपण मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस काल शेवटची 10 मिनिटं आपण थोडंसं या विषयावरती चर्चा केली आणि आपण त्यालाच कंटिन्यू आज करत आहोत. तर MS ॲक्सेस 2007/2010 हे व्हर्जन आहे बेसिकली. तर आपण याची चर्चा थोडीशी आज सुरुवात करूया. काल कन्सेप्ट मी थोडासा तुम्हाला सांगितला की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम बद्दल आपण काल थोडीशी चर्चा केली आणि MS ॲक्सेस हा त्याचाच एक प्रकार आहे. मायक्रोसॉफ्टनी हे सॉफ्टवेअर तयार केलं विच इज पार्ट ऑफ MS ऑफिस. म्हणून त्याला हे जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये ह्याचं काम जे आहे ते बेसिकली डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमचं काम हे करतं. आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा जो मी उल्लेख केला त्या मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये आपल्याला सर्वांना जसं माहिती आहे की मायक्रोसॉफ्ट वर्ड, मायक्रोसॉफ्ट एक्सेल, पॉवर पॉईंट, चौथा कॉम्पोनंट जो आहे त्याचा तो आहे ॲक्सेस. तर आपण पहिल्या टर्ममध्ये मायक्रोसॉफ्ट वर्ड आणि पॉवर पॉईंट शिकलो होतो आणि ह्या टर्ममध्ये आपल्याला MS ॲक्सेस आणि MS एक्सेल असे दोन भाग आहेत. तर मायक्रोसॉफ्ट ॲक्सेसची सुरुवात आपण काल केलेली आहे. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम बद्दल मी बोललो होतो. ते सांगत असताना पहिल्यांदा डेटा म्हणजे काय, डेटाबेस म्हणजे काय, डेटाबेस मॅनेजमेंट म्हणजे काय आणि शेवटी डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम म्हणजे काय, या चारही गोष्टी काल आपण प्रामुख्याने बघितल्या. पुन्हा एकदा जस्ट रिपीट करतो सगळ्यांच्या डोक्यात, त्यामुळे पक्क होईल ते की डेटा म्हणजे काय. तर डेटा इज कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स. याचं प्रॅक्टिकल उदाहरण जर द्यायचं झालं तर काल आपण त्याच्यावरती चर्चा केली की सर्वे घेतला. समजा एखाद्या गावामध्ये सर्वे केला किंवा तुम्ही ज्या सोसायटीमध्ये राहता किंवा ज्या परिसरात तुम्ही राहता तिथला एक सर्वे करण्यात आला. तर सर्वे करण्यासाठी ती जी व्यक्ती येते ती जो फॉर्म घेऊन येते त्या फॉर्मवरती जी माहिती भरली जाते, ज्या गोष्टी भरल्या जातात त्याला म्हणायचं डेटा. माहिती स्पेसिफिकली इथं वापरत नाही शब्द, कारण याला आपण गोष्टी म्हणू. कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स म्हणजे डेटा. तर त्या फॉर्मवरती ती व्यक्ती जे नाव घेते, डेट ऑफ बर्थ घेते, जन्मतारीख घेते, आपलं शैक्षणिक हे काय आहे, क्वालिफिकेशन, त्याच्यामध्ये आपली माहिती घेतली जाते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याला म्हणायचं डेटा. आणि मग एखाद्या परिसरामध्ये सिनियर सिटीजन किती राहतात, एखाद्या परिसरामध्ये महिला किती राहतात किंवा एखाद्या परिसरामध्ये पुरुष किती राहतात, मुलं किती राहतात, अशा प्रकारे जी माहिती आपल्याला लागते ती आपल्याला त्या डेटामधनं कलेक्ट करावी लागते किंवा प्रोसेस करून त्यातून ही माहिती आपल्याला घ्यावी लागते. तर डेटा आणि इन्फॉर्मेशन मधला फरक इथं समजून घ्या की डेटा म्हणजे कलेक्शन ऑफ फॅक्ट्स अँड फिगर्स आणि माहिती, इन्फॉर्मेशन म्हणजे काय की प्रोसेस्ड फॉर्म ऑफ डेटा. म्हणजे आपल्याकडे उपलब्ध असलेला डेटा ज्यावेळी त्याचं प्रोसेसिंग करू, आपण प्रोसेसिंग करू म्हणजे काय करू की त्याला फिल्टर करू की ह्या उपलब्ध असलेल्या डेटामध्ये पुरुष किती, महिला किती, मुलं किती, सिनियर सिटीजन किती, वरिष्ठ नागरिक किती. तर ह्याला म्हणतात प्रोसेसिंग. आणि हे प्रोसेसिंग केल्यानंतर जे उपलब्ध होतं आपल्याला त्याला आपण म्हणतो माहिती. तर डेटा आणि इन्फॉर्मेशन मधला फरक आता आपण इथं बघितला. त्यानंतर डेटाबेस म्हणजे काय हे पण काल मी तुम्हाला सांगितलं होतं की डेटाबेस म्हणजे कलेक्शन ऑफ रिलेटेड डेटा. फॉर एक्झाम्पल समजा मी गोदावरी अर्बन बँक बद्दल बोलत असेल किंवा कात्रज डेअरी बद्दल बोलत असेल, तर कात्रज डेअरी संदर्भातला डेटा ज्यावेळी मी एकत्रित माझ्याकडे उपलब्ध असतो त्याला म्हणायचं डेटाबेस. म्हणजे काय की कात्रज जिल्हा दूध उत्पादक संघाचं नाव आहे कात्रज मिल्क युनियन. तर या संघाशी संबंधित असलेल्या ज्या संस्था आहेत, प्रायमरी लेवलच्या संस्था, त्यांचा डेटा असेल किंवा तुमचे दूध देणारे जे मंडळी आहेत त्यांचा डेटा असेल, तुमच्या कात्रज मिल्क युनियन मधल्या एम्प्लॉईचा डेटा असेल, तुमचं मिल्क प्रोसेसिंग रोड जे होतं तो डेटा असेल. तर ह्या सगळ्याला आपण म्हणतो डेटाबेस. कुणाचा डेटाबेस? तर कात्रज मिल्क युनियनचा डेटाबेस, कात्रज डेअरीचा डेटाबेस. तसंच कुठलीही बँक, PDCC असेल, गोदावरी असेल, कुठलीही बँक असेल तर त्या बँकेशी संदर्भातला जो डेटा एकत्रित आपण बघतो, एकत्रित जो साठवतो त्याला म्हणायचं डेटाबेस. सिस्टम बद्दल पण मी काल तुम्हाला सांगितलं की सिस्टम ऑफ
system is a set of interrelated components working together to achieve certain objective. तर हे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम हे सुद्धा एक सिस्टम आहे. कारण का, तर ह्याच्यामध्ये अनेक घटक आहेत, अनेक कंपोनंट्स आहेत जे एकत्रित काम करतात. कशासाठी? तर डेटा मॅनेज करण्यासाठी. आता डेटा मॅनेज करायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर त्याची प्रोसेस जी आहे ती डेटा साठवण्यापासून सुरू होते. साठवण्यापासून सुरू होते आणि डेटा डिलीट केल्यानंतर ती प्रोसेस थांबते. म्हणजे त्याच्यामध्ये डेटा साठवणे, प्रोसेस करणे, एडिट चेंजेस करणे, डिलीट करणे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत होतात किंवा त्याचं प्रेझेंटेशन करणे. तर ह्या सगळ्यासाठी आपल्याला या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम मध्ये वेगवेगळे कॉम्पोनंट्स उपलब्ध आहेत, म्हणजे टूल्स उपलब्ध आहेत, ज्याच्या माध्यमातून आपण हा डेटा मॅनेज करू शकतो. म्हणजे डेटाचं व्यवस्थापन आपण त्याच्यामध्ये करू शकतो. म्हणून त्याला म्हणायचं डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. मॅनेज करणे म्हणजे हेच की डेटा स्टोअर करणे, चेंज करणे, डिलीट करणे, प्रोसेस करणे, या सगळ्या गोष्टीला आपण म्हणतो डेटाचं मॅनेजमेंट, डेटाबेसचं मॅनेजमेंट. म्हणून ह्या गोष्ट म्हणजे ही जी आहे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, मी तुम्हाला कोड करून एवढ्यासाठी सांगितलं की हा कन्सेप्ट तुमच्या त्याच्यामुळे लक्षात येईल. आता डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमचा रोल येतो कुठं नक्की ते समजून घेण्यापूर्वी पहिल्यांदा एक काल मी तुम्हाला सांगितलं याबद्दल की आपण MS ऍक्सेस बद्दल जी चर्चा करत आहे ही नुसती डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम नसून ही रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे. रिलेशनल पार्ट त्याच्यामधला महत्वाचा आहे. म्हणजे काय की आपण जो डेटा एकत्रित साठवलेला आहे, डेटाबेसची व्याख्या थोडीशी पुन्हा एकदा लक्षात घ्या की सेट ऑफ रिलेटेड डेटा, म्हणजे ज्याचा एकमेकाशी संबंध आहे असा डेटा. तर हा जो डेटा आपण एकत्रित साठवतो त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी रिलेशन असतं. म्हणजे एका संचाचं दुसऱ्या डेटाच्या संचाशी काहीतरी रिलेशन असतं. तर हा रिलेशनल ऍस्पेक्ट त्याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे. तर MS ऍक्सेस हे जे आहे हे बेसिकली एक सॉफ्टवेअर आहे आणि हे सॉफ्टवेअर जे आहे हे RDBMS या कॅटेगरीमध्ये येतं. रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम असं त्याला म्हणतात. कारण जो डेटा आपण एकत्रित साठवलेला आहे, ज्या डेटाबेस बद्दल आपण बोलत आहोत त्या डेटाच्या जे वेगवेगळे पार्ट आहेत, म्हणजे एम्प्लॉईचा डेटा, तुमचे डिपॉझिटचा डेटा, तुमचे लेंडिंग म्हणजे जे बॉरोअर्स आहेत तुमचे तो डेटा, तुमचे मेंबर्सचा डेटा, ह्या सगळ्यांच्या मध्ये काही ना काहीतरी एक लिंक त्याच्यामध्ये असते, कनेक्शन असतं त्याच्यामध्ये. ह्याला म्हणतो आपण रिलेशनल ऍस्पेक्ट. तर MS ऍक्सेस हे एक रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम टाईपचं एक सॉफ्टवेअर आहे. मग MS ऍक्सेस एकच सॉफ्टवेअर आहे का उपलब्ध, तर त्याचं उत्तर आहे नाही. MS ऍक्सेस हे एक प्रिलिमिनरी लेवलचं आपण असं त्याला म्हणू की प्रिलिमिनरी लेवलचं RDBMS सॉफ्टवेअर आहे जे आपल्या डेस्कटॉपवरती काम करू शकतं. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही बाकीची कुठलीही सॉफ्टवेअर ज्याला आपण RDBMS म्हणतो, तुम्हाला कदाचित नावं तुम्हाला सांगता येणार नाहीत, पण ही ऐकली असतील डेफिनेटली तुम्ही. बाकीचे रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमची नावं जर तुम्हाला विचारली तर तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे की MS ऍक्सेस हे तर RDBMS सॉफ्टवेअर आहेच, पण त्या व्यतिरिक्त MS SQL हे नोट करून घ्या तुम्हाला माहिती नसेल तर. MS SQL हे पण मायक्रोसॉफ्टचंच प्रोडक्ट आहे, मायक्रोसॉफ्टनी तयार केलेलं प्रोडक्ट आहे. त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे MS SQL. तर हे पण एक रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सॉफ्टवेअर आहे. त्यानंतर इनग्रेस नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, सायबेस नावाचं सॉफ्टवेअर आहे, ओरॅकल नावाचं सॉफ्टवेअर आहे. अशी अनेक सॉफ्टवेअर आहेत की जी RDBMS म्हणून ओळखली जातात. ही सगळी सॉफ्टवेअर जी आहेत ही रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमची उदाहरण आहेत. ह्याच्यामध्ये आणखीन एक फरक केला जाऊ शकतो, तो म्हणजे जी सॉफ्टवेअर की ज्याला लायसन्सेसची आवश्यकता आहे, आणि अशी काही सॉफ्टवेअर्स आपल्याला उपलब्ध आहेत जे RDBMSच आहेत सॉफ्टवेअर, पण ती आपल्याला ओपन सोर्स फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे त्याच्यासाठी आपल्याला लायसन्स घेण्याची आवश्यकता नाही. ती सॉफ्टवेअर जी आहे ती ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. ती कुठली, तर ह्याची नावं पण लिहून घ्या. अशी सॉफ्टवेअर MySQL म्हणतात त्याला, MySQL.
हे ओपन सोर्स कॅटेगरी मधलं सॉफ्टवेअर आहे. म्हणजे ह्याच्यासाठी तुम्हाला कोणाला पैसे देण्याची गरज नाही. हे तुम्ही सॉफ्टवेअर डाउनलोड करून तुमच्या पर्सनल यूजसाठी किंवा कमर्शियल यूजसाठी वापरू शकता. जसं MS ऑफिस आणि ओपन ऑफिस आपण बघितलं होतं, तसं MS ऑफिस हे जे आहे हे प्राइस सॉफ्टवेअर आहे, म्हणजे लायसन्स सॉफ्टवेअर आहे. वेरॅज ओपन ऑफिस सॉफ्टवेअर जे आहे हे ओपन आहे, ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. म्हणजे त्यासाठी तुम्हाला कोणाला पैसे देण्याची आवश्यकता नाही, कोणाकडनं लायसन्स घेण्याची आवश्यकता नाही. इट इज अ ओपन सोर्स सॉफ्टवेअर. तसंच मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस, MS ऍक्सेस हे प्राइस्ड सॉफ्टवेअर आहे. हे आपल्याला MS ऑफिस सोबत येतं, पण MS ऑफिसला आपण लायसन्सेस आपल्याला घ्यावी लागतात. तसंच MS SQL हे पण प्राइस सॉफ्टवेअर आहे. ओरॅकल हे प्राइस सॉफ्टवेअर आहे. इनग्रेस हे प्राइस सॉफ्टवेअर आहे. मी तुम्हाला जी उदाहरणं सांगितली आता, MS SQL, इनग्रेस, सायबेस, ओरॅकल, ही सगळी जी सॉफ्टवेअर आहेत, ही सॉफ्टवेअर ही प्राइस्ड सॉफ्टवेअर आहे. त्याच्यासाठी तुम्हाला लायसन्स घ्यावं लागेल या रिस्पेक्टिव्ह कंपन्यांकडून, म्हणजे संबंधित कंपनीकडनं तुम्हाला त्याचं लायसन्स घ्यावं लागतं. वेरॅज तुम्हाला मी आता जे सांगितलं की MySQL, पोस्टग्रेस, ही सगळी जी सॉफ्टवेअर आहेत, असे अनेक सॉफ्टवेअर आहेत पुन्हा. तर ही सॉफ्टवेअर जी आहेत ह्याला आपण म्हणतो ओपन सोर्स RDBMS, ओपन सोर्स रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. तर ह्या दोन्हीतला फरक काय आहे? तर एक हे पहिला जो प्रकार मी सांगितला त्याच्यासाठी तुम्हाला लायसन्सेस घ्यावी लागतात, म्हणजे त्याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असते. वेरॅज दुसरे MySQL किंवा पोस्टग्रेस हे तुम्हाला जे मी सांगितलं ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलेही लायसन्स घेण्याची आवश्यकता नाही. हे तुम्ही त्यांच्या साईटवरती जाऊन डाउनलोड करू शकता आणि तुमच्या कामासाठी त्याचा उपयोग करून घेऊ शकता. ते वैयक्तिक काम असू दे किंवा संस्थेचं काम असू दे, तुम्ही त्याच्यामध्ये ह्या RDBMS चा उपयोग करून घेऊ शकता. या दोन्हीतला मुख्य फरक हा आहे की एक लायसन्स्ड आहे, दुसरं ओपन सोर्स आहे. प्राइस इकडे आपल्याला किंमत द्यावी लागते त्याच्यासाठी. हे सॉफ्टवेअर जे आहेत हे फ्री आहे. ह्याच्यामध्ये युजर बेस्ड लायसन्स असतं, म्हणजे तुम्ही ओरॅकल सॉफ्टवेअर घेतलं की तुमच्याकडे ओरॅकल यूज करणारे युजर्स किती, तर तेवढं लायसन्स तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यावं लागतं. म्हणजे सर्व्हर लायसन्स तर घ्यावं लागतंच. त्या व्यतिरिक्त समजा कात्रज डेअरीमध्ये 100 युजर्स आहेत हे सॉफ्टवेअर यूज करणारे, तर कात्रज डेअरीला त्याचे 100 युजर्सचं लायसन्स घ्यावं लागेल. कात्रज डेअरी असो, गोदावरी असो, कुठली बँक असो, तुम्ही जर ओरॅकल सॉफ्टवेअर घेतलं तर त्याचं सर्व्हर लायसन्स आणि क्लायंट लायसन्स असे 2 प्रकार त्याच्यामध्ये येतात. त्यामुळे हे दोन्ही लायसन्सेस तुम्हाला घ्यावे लागतील. हे जर नसेल तर तुम्हाला मी मागं बोललो तो IT ऍक्ट बोललो होतो त्यावेळी की इट अमाउंट्स टू सॉफ्टवेअर पायरसी. जर तुम्ही ओरॅकल वापरत असाल आणि तुमच्याकडे जर सफिशियंट लायसन्सेस नसतील, सफिशियंट म्हणजे अंडर लायसन्सिंग इज ऑल्सो अ क्राईम ॲज पर ऍक्ट. त्यामुळे ही गोष्ट जरूर लक्षात ठेवा की तुम्ही जितक्या मशीनवरनं MS ऍक्सेस, ओरॅकल, इनग्रेस, सायबेस हे सगळे RDBMS जर तुम्ही वापरत असाल तर तुमच्याकडे सर्व्हर लायसन्स पाहिजे, म्हणजे ज्या मशीनवरती हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले तुम्ही आणि जितक्या मशीनवरनं हे तुम्ही ऍक्सेस करणार आहे त्या मशीनवरतीही तुम्हाला त्याचं लायसन्सेस घेणं आवश्यक असतं. त्यामुळे तुमची कॉस्ट जी असते ती डेफिनेटली याच्यामध्ये जास्त असते. या दोन्ही मधला आणखीन एक फरक इथं समजून घ्या की MS ऍक्सेसचा जो उपयोग आहे हा लिमिटेड स्वरूपातला उपयोग आहे. मी तुम्हाला जसं म्हटलं की MS ऍक्सेस हे डेस्कटॉप वरती काम करणारं सॉफ्टवेअर, मल्टी युजर आहे ते सॉफ्टवेअर नो डाऊट, पण खूप हाय व्हॉल्यूम असेल, हाय व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन असेल, म्हणजे तुमच्या एक 15-20 ब्रँचेस आहेत आणि 15-20 ब्रँचेससाठी जर तुम्ही MS ऍक्सेस डेटाबेस म्हणून जर वापरायला लागला तर ते तुम्हाला व्यवस्थित काम देणार नाही. तुमची सिस्टम स्लो होईल, कदाचित क्रॅश पण होईल. त्यामुळं MS ऍक्सेसचा उपयोग हा लिमिटेड स्वरूपातला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फंक्शनॅलिटी जरी RDBMS ची असली तरी त्याचा व्हॉल्यूम, आपण किती व्हॉल्यूमचा डेटा हँडल करू शकतो याच्यामध्ये त्याला लिमिटेशन आहे MS ऍक्सेसला. तुम्हाला जे मटेरियल शेअर केलेलं आहे इथं तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवतो, हे तुमच्याकडे आहे, सर्वांच्याकडे उपलब्ध ऑलरेडी. इथे तुम्हाला दिसत असेल बघा. तर हे जे आहे पेज नंबर 59 पासून तुम्हाला ह्याचं मटेरियल अवेलेबल आहे MS ऍक्सेस वरती. यातला बराचसा पार्ट जो आहे तो थेरॉटिकल आहे, तो तुम्ही सगळ्यांनी वाचून घ्या. त्याच्यामध्ये हे सॉफ्टवेअर नक्की काय आहे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की हे मायक्रोसॉफ्टचं प्रोडक्ट आहे, MS ऑफिस सोबत येतं. ह्याचे युजेस काय ते त्याच्यामध्ये दिले, ह्याचे फीचर्स काय दिले, या सगळ्या गोष्टी थेरॉटिकल आहेत, वाचून घ्या.
ह्याच्यावरती तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ह्या गोष्टी वाचून घ्या. हे सगळं थेरॉटिकल आहे, याच्यामध्ये मी समजून सांगण्यासारखं काही फारसं नाहीये. या गोष्टी वाचून घ्या. तुम्हाला जर काही अडचण वाटली तर मला पुढच्या सेशनमध्ये जरूर विचारा. इथं फीचर्स दिली, सॉफ्टवेअरची फीचर्स दिली. सॉफ्टवेअरची फीचर्स एक 2-3 तुम्हाला मी महत्वाची सांगतो याच्यामध्ये, की ह्याची फीचर्स, ह्याचं महत्वाचं काय, महत्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी काय की ज्याचा उपयोग आपल्याला आपल्या कमर्शियल म्हणजे आपलं संस्था चालवत असताना होतो. सगळ्यात पहिली गोष्ट हे रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे. म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर समजा आमच्या संस्थेचा तो डेटाबेस असेल, तर आमच्या संस्थेमध्ये आम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचा डेटा ठेवणार, तर आमच्या पहिल्यांदा स्टाफची माहिती त्याच्यामध्ये असेल, म्हणजे एम्प्लॉईजची माहिती असेल. आम्ही सगळे त्याचाच एक भाग असू, सगळे फॅकल्टी असो किंवा स्टाफ असो, आम्ही सगळे त्या एम्प्लॉईज डेटाचा भाग असू. आमच्याकडं प्रशिक्षणासाठी येणारे जे अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत त्यांचा डेटा आमच्याकडे असेल, हा दुसरा भाग झाला. त्यानंतर आता आपण जे सगळे HDCM करत आहात, तर HDCM करणाऱ्या प्रशिक्षणार्थींचा डेटा हा एक आमच्याकडे डेटा असेल. आमच्याकडं आम्ही अतिथी व्याख्याता बोलवतो, गेस्ट फॅकल्टीना ज्यांना बोलवतो, त्यांचा डेटा आमच्याकडे एक असेल. आमच्याकडे येणारे गेस्ट त्यांचा डेटा आमच्याकडे असेल. आम्ही जे क्लासेस घेतो त्याची माहिती आमच्याकडे आम्हाला ठेवायला लागते, तो एक डेटा असेल की कुठला प्रोग्राम कधी झाला, त्याच्यामध्ये कुठले कुठले सेशन झाले ते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण त्या डेटाबेसमध्ये ठेवलेल्या असतात. आता या एकमेकाशी लिंक्ड कशा आहेत, तर समजा फॅकल्टी आहे, तर फॅकल्टी म्हणून मी माझ्यासाठी एक कोड दिला असेल, समजा 1 2 3 4 हा माझा कोड. तर माझा एम्प्लॉई डेटा जिथं असेल त्याच्यामध्ये मी 1 2 3 4 आणि माझं नाव, क्वालिफिकेशन, डेट ऑफ बर्थ, माझी बेसिक सॅलरी किती, या सगळ्या गोष्टी मी त्या पर्टिक्युलर टेबलमध्ये ठेवणार. त्यानंतर मी ज्यावेळी क्लास घेतोय त्यावेळी हा सगळा डेटा मला त्या टेबलमध्ये ठेवण्याची आवश्यकता नाही. तर तिथं मी काय करणार की फक्त माझा कोड तो तिथं फक्त ठेवणार की या अमुक एका फॅकल्टीनी या तारखेला इतक्या वाजता हा क्लास घेतला. तर ह्या दोन गोष्टी आता एकमेकाशी लिंक कशा झाल्या, तर त्या एम्प्लॉई कोडच्या आधारावरती लिंक झाल्या. तर हे अशा प्रकारचं रिलेशन ह्याच्यामध्ये असतं. म्हणून ह्याला आपण म्हणतो रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम. आता ह्याची खासियत काय आहे की समजा मी माझं एम्प्लॉई म्हणून रेकॉर्ड माझ्या त्या टेबलमध्ये आहे, ओके, आणि मी काही क्लासेस घेतलेले. आता एखाद्या व्यक्तीनं जाऊन समजा माझा रेकॉर्ड डिलीट करण्याचा प्रयत्न केला, हे तुमच्या बँकिंग मध्ये पण ऍप्लिकेबल होतं बरं का. फक्त तुम्ही थोडंसं विचार करा त्या पद्धतीनं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. की ह्या दोन्हीमध्ये रिलेशन कशाच्या बेसिसवरती आहे, तर त्या एम्प्लॉई कोडच्या आधारावरती आहे. ह्याला आपण म्हणतो रिलेशनल पार्ट. आता ह्याचा उपयोग काय होतो, तर एक कन्सेप्ट महत्वाचा इथं आता मी तुम्हाला सांगतोय, हा नोट करून घ्या. ह्याला म्हणतात रेफरन्शियल इंटिग्रिटी. रेफरन्शियल इंटिग्रिटी म्हणजे उद्या समजा कोणीतरी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला माझ्या डेटामध्ये आणि माझं एम्प्लॉई डेटा जिथं आहे त्या एम्प्लॉई डेटामध्ये जाऊन माझं एम्प्लॉई डिटेल्स कोणीतरी डिलीट करण्याचा जर प्रयत्न केला, तर ही सिस्टम, हे सॉफ्टवेअर युजरला ती करण्यासाठी परमिशन देत नाही. त्याला तिथंच थांबवलं जातं. कारण मी बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रोग्राम मध्ये घेतलेले क्लासेसचा रेकॉर्ड डेटा माझा त्याच्यामध्ये आहे. त्यामुळं काय होईल की एखाद्या व्यक्तीने जर चुकून किंवा मुद्दामून डिलीट करण्याचा प्रयत्न केला माझं रेकॉर्ड त्याच्यामधनं, तर डेटामध्ये माझ्या इनकन्सिस्टन्सी निर्माण होईल. म्हणून हे जे फीचर आहे की मी क्लासेस घेतलेला रेकॉर्ड जर माझ्या दुसऱ्या टेबलमध्ये असेल, तर माझं मास्टर रेकॉर्ड म्हणजे माझी एम्प्लॉईची जी माहिती आहे ही डिलीट करायला परमिशन मला मिळता कामा नये, मला म्हणजे युजरला कुठले. हे जे फीचर आहे याला आपण म्हणतो रेफरन्शियल इंटिग्रिटी. तर हे MS ऍक्सेसचं एक महत्वाचं फीचर आहे. आपल्याला ते डिलीट करता येत नाही मास्टर रेकॉर्ड, तर ह्याला म्हणतात रेफरन्शियल इंटिग्रिटी. आता तुम्हाला आणखीन एक गोष्ट महत्वाची याच्यामध्ये पुढे जाण्यापूर्वी थोडीशी सांगतो की डेटाबेसचा रोल नक्की येतो कुठं.
तर आपण कुठलंही सॉफ्टवेअर जे वापरत असतो, तुमच्या बँकेमध्ये कोर बँकिंग सॉफ्टवेअर असू दे किंवा दूध संघामध्ये असलेलं ERP सॉफ्टवेअर असू दे किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये असलेलं हॉस्पिटल मॅनेजमेंट सिस्टम असू दे, एखाद्या ड्रग स्टोअरमध्ये असलेलं औषधाच्या दुकानात असलेलं ते सॉफ्टवेअर असू दे, हे कुठलंही सॉफ्टवेअर जे आहे हे ह्याचे मुख्यत्वे दोन घटक असतात. एक घटक जो असतो त्याला आपण म्हणतो फ्रंट एंड, म्हणजे युजर ज्याच्या माध्यमातून इंटरॅक्ट करत असतो त्या सॉफ्टवेअर बरोबर, त्याला आपण म्हणतो फ्रंट एंड. आणि हा डेटा कुठं जाऊन स्टोअर होतो, तर तो बॅक एंड मध्ये स्टोअर होतो, म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम मध्ये जाऊन स्टोअर होतो. तर कुठल्याही सॉफ्टवेअरचे, कमर्शियल सॉफ्टवेअरचे, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअरचे दोन घटक असतात. एक असतो तो फ्रंट एंड, ज्याच्या माध्यमातून युजर इंटरॅक्ट करत असतो, आणि तिथून आपण ज्यावेळी डेटा सबमिट करतो, सेव्ह करतो, त्यावेळी तो डेटा जाऊन स्टोअर होतो त्या डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम मध्ये, त्याला म्हणतात बॅक एंड. तर फ्रंट एंड आणि बॅक एंड हे दोन प्रकार त्याच्यामध्ये असतात. तर हे RDBMS आता आपण जे इथं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय, हे RDBMS चा रोल काय आहे, तर तो रोल जो आहे हा बॅक एंड मध्ये आहे, म्हणजे त्याला बॅक एंड म्हणून ओळखलं जातं या सॉफ्टवेअरला. तर ह्या सॉफ्टवेअरचं काम काय की डेटा स्टोअर करण्याचं काम, डेटा प्रोव्हाइड करण्याचं काम हे सॉफ्टवेअर करत असतं, म्हणून ह्याला आपण म्हणतो बॅक एंड. तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टमचा रोल इथे समजून घ्या. डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम RDBMS चा रोल काय आहे, तर हा बॅक एंडचा रोल आहे, म्हणजे डेटा स्टोअर करणे, डेटा होल्ड करणे, डेटा प्रोसेस करायला मदत करणे, लागेल त्यावेळी तो पुरवणे, हा रोल जो आहे हा बॅकएंडचा डेटा आहे. ह्याला बॅकएंड का म्हणतात, कारण हे नॉर्मली तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर दिसत नाही. आता तुम्ही पुणे जिल्हा बँकेच्या कुठल्याही शाखेमध्ये जर काम करत असाल, तर तुमच्यापैकी किती जणांनी बघितले की हा डेटा नक्की स्टोअर होतो कुठं? हा डेटा स्टोअर होतो तुमच्या डेटा सेंटरमध्ये, पुण्यात असलेल्या सेंट्रल बिल्डिंगला. तर हा डेटा कुठं स्टोअर होतो हे तुम्हाला कधी दिसत नाही, कळत नाही, त्यामुळे ह्याला म्हणायचं बॅकएंड. मग ती तुम्ही बँकिंग ऍप्लिकेशन असू दे, ई-कॉमर्स ऍप्लिकेशन असू दे, किंवा कात्रज डेअरीचं ऍप्लिकेशन असू दे, कुठलंही ऍप्लिकेशन असू दे, युजरला नॉर्मली ह्या गोष्टी त्याच्या समोर दिसत नाही, म्हणून ह्याला म्हणायचं बॅकएंड. वेरॅज जे ऍप्लिकेशन तो वापरत असतो, युजर वापरत असतो, ते फ्रंट म्हणजे त्याच्या समोर असतं, म्हणून त्याला म्हणतात फ्रंट एंड. फ्रंट एंड आणि बॅक एंड. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या RDBMS शी संदर्भातल्या या गोष्टी. तर हे डॉक्युमेंट तुम्ही थोडंसं वाचून घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, ही सगळी सॉफ्टवेअर जी आहेत, ही सगळी सॉफ्टवेअर ही नेटवर्कवर कॉम्पॅटिबल असतात, म्हणजे एकाच डेटाबेसवरती अनेक युजर्स एका वेळी काम करू शकतात. आता तुम्ही म्हणाल की 4 युजर्स एकच डेटा ऍक्सेस करू शकतात का, तर येस, ऍक्सेस करू शकतात, पण त्याच्यामध्ये अपडेशन करण्यासाठी जर एखाद्या युजरनं प्रयत्न केला तर तितक्या वेळापुरतं ते रेकॉर्ड लॉक केलं जातं, आणि एका युजरचं काम झालं की ते लॉक ओपन करून दुसऱ्या युजरला त्याचा ऍक्सेस दिला जातो. त्यामुळे मल्टी युजर फॅसिलिटी त्याच्यामध्ये असते, म्हणजे मल्टी युजर कॉम्पॅटिबल असते, मल्टी युजर सपोर्ट करतात ही सगळी सॉफ्टवेअर. आणि ह्याच्यामध्ये आपल्याकडे अशी प्रोव्हिजन असते, अशी फॅसिलिटी असते की आपण युजरला त्याच्या अथॉरिटी प्रमाणे ऍक्सेस देऊ शकतो. बँकेचंच उदाहरण घ्यायचं झालं तर काउंटरला बसलेली व्यक्ती, त्याचं काम काय की एंटर करणे. आता सिग्नेचर व्हेरिफिकेशन आणि अमुक तमुक गोष्टी तुमच्याकडे जर टेलर सिस्टम असेल तर तुम्ही दोन्ही गोष्टी तुम्हीच करता, म्हणजे ट्रान्झॅक्शन पंच म्हणजे एंट्री तुम्हीच करता आणि त्याचं ऑथरायझेशन तुम्हीच करता. पण पूर्वीची सिस्टम जर आपण बघितली तर आपल्याकडे पासिंग ऑफिसर असतो. तुम्ही काउंटरला बसल्यानंतर डेटा पंच केल्यानंतर हे रेकॉर्ड जातं तुमच्या पासिंग ऑफिसरकडे, आणि पासिंग ऑफिसर त्याची सिग्नेचर व्हेरीफाय करून ते अप्रूव्ह करतो, ऑथराईज करतो, आणि मग तुमच्याकडे परत ते दिसायला लागतं फॉर पेमेंट पर्पज. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की कुठल्या युजरला काय ऍक्सेस द्यायचा, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या RDBMS मध्ये करू शकतो. तर ही सगळी फीचर्स त्याच्यामध्ये दिलेली आहेत, ही सगळी फीचर्स वाचून बघा तुम्ही, आणि तुम्हाला काही अडचण वाटली तर मला पुढच्या सेशन मध्ये तुम्ही जरूर विचारा. आता आपण याचं थोडंसं प्रॅक्टिकल ऍस्पेक्ट कडे थोडंसं बोलूया की MS ऍक्सेस सॉफ्टवेअर वापरायचं कसं नक्की. मी काल पण सांगितलं होतं, आज परत सांगतो की मी ह्या ज्या गोष्टी तुम्हाला आता इथं सांगतोय, या गोष्टी तुम्ही स्वतः तुमच्या PC वरती, डेस्कटॉप वरती, लॅपटॉप वरती ह्या गोष्टी तुम्ही स्वतः करून बघा, तरच तुम्हाला त्याचा कॉन्फिडन्स येईल आणि तुम्हाला लक्षात येईल की ह्या गोष्टी कशा वापरायच्या नक्की.
नुसतं थेरॉटिकल वाचून या गोष्टी होणार नाहीत, ह्याचं प्रॅक्टिकल तुम्हाला आवश्यक आहे. नुसतं क्लासरूम मध्ये बसून पोहायचं कसं हे आपण शिकू शकत नाही. तुम्हाला त्यासाठी पाण्यात उतरावं लागेल. तर तुम्हाला MS ऍक्सेस हे वापरून बघावं लागेल, जेणेकरून तुम्हाला तो कॉन्फिडन्स येईल. आपण आता इथे थोडंसं बघूया की MS ऍक्सेस वापरायचं कसं. त्यासाठी तुम्ही जर विंडोज 10 वापरत असाल तर इथं सर्च बार मध्ये ऍक्सेस असं टाईप करा. तसं केलं तरी चालेल. आणि इथूनही तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ऍक्सेस इकडून ऍक्सेस करता येईल. तिसरा प्रकार यातला विंडोज R प्रेस करा आणि इथं टाईप करा MS ऍक्सेस असं. इथूनही तुम्हाला सुरू करता येईल. स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल आता ह्याच्यामध्ये इथे एक थोडंसं वेगळे पण तुम्हाला असं जाणवेल की तुम्ही MS एक्सेल, MS वर्ड, MS पॉवर पॉइंट सुरू करताना तुम्हाला सुरुवातीला फक्त न्यू डॉक्युमेंट तुम्ही क्लिक करून आत तुमचं काम करू शकता. पण इथं तसं नाही आहे. तुम्ही इथं समजा ब्लँक डेटाबेस सिलेक्ट केला तर ब्लँक डेटाबेसला नाव तुम्हाला सुरुवातीला द्यावं लागतं. मी याला नाव देतो HDCM43. म्हणजे माझ्या डेटाबेसला मला नाव द्यावं लागेल पहिल्यांदा. ही प्रोसेस आपल्या वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट मध्ये नंतर करतो आपण. वेरॅज तुम्हाला MS ऍक्सेस वापरत असताना ही गोष्ट तुम्हाला सुरुवातीला करावी लागेल. तर मी ह्याचं नामकरण केलं पहिल्यांदा आणि क्रिएट वरती क्लिक केलं. आता ते करण्यापूर्वी फक्त तुम्ही हा डेटाबेस कुठं क्रिएट करताय ते तुम्ही पहिल्यांदा MS ऍक्सेसला सांगावं लागेल. बाय डिफॉल्ट त्यांनी डॉक्युमेंट आपल्याला इथं दिलंय बघा, फोल्डर. मला इथं नको असेल, समजा मला माझ्या डेस्कटॉप वरती करायचं असेल तर या फोल्डर आयकॉनला क्लिक करा, डेस्कटॉप सिलेक्ट करा आणि सेव्ह करा, फाईल ओके करा. आता हा डेटाबेस कुठं तयार होईल तर माझ्या डेस्कटॉप वरती तयार होईल. तुम्हाला इथं हे मिनिमाइज करून मी दाखवतो. इथं दिसेल बघा तुम्हाला, हे दिसतंय का स्क्रीनवर? HDCM43 नावाची फाईल इथं तयार झाली. आता MS ऍक्सेस मध्ये आपण जो डेटाबेस तयार केला ह्याचं एक्सटेन्शन काय मिळते आपण बघूया. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये तुम्ही जी फाईल तयार करता त्याचं एक्सटेन्शन काय येतं? DOCX असं एक्सटेन्शन येतं. तुम्ही एक्सेल मध्ये जी फाईल तयार करता त्याला XLSX असं नाव येतं. पॉवर पॉइंट मध्ये तुम्ही जी फाईल तयार करता त्याला नाव येतं PPTX. तसं MS ऍक्सेस मध्ये आपण जी फाईल तयार करतो, MS ऍक्सेस मध्ये आपण जो डेटाबेस तयार करतो त्याला नाव काय मिळते आपण बघूया. म्हणजे त्याला एक्सटेन्शन काय मिळते त्या फाईलला. इथं दिसतंय का बघा तुम्हाला? त्या फाईलला एक्सटेन्शन मिळालंय ACCDB. मी तुम्हाला इथे चॅटबॉक्स मध्ये देतो, कदाचित ते लहान दिसत असेल तुम्हाला. चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला देतोय, वाचा. तर MS ऍक्सेस मध्ये जी फाईल तयार होते त्या फाईलला एक्सटेन्शन मिळतं .ACCDB. म्हणजे आता मी जी फाईल तयार केली, HDCM43 नावाची जी फाईल तयार केली, ती फाईल कशी तयार झाली तर HDCM43.ACCDB अशी फाईल तयार झाली. आता इथं बघा, तुम्ही ज्यावेळी नवीन सुरू कराल त्यावेळी तुम्हाला हे अशा पद्धतीने दिसेल. मी तुम्हाला काल 4 गोष्टी सांगितल्या. MS ऍक्सेसचे 4 मुख्य घटक जे आहेत ते पहिला त्यातला घटक आहे तो आहे टेबल्स. दुसरा जो घटक आहे तो आहे फॉर्म्स. तिसरा जो घटक आहे त्याला म्हणतो आपण क्वेरी. आणि चौथा जो घटक आहे त्याला आपण म्हणतो रिपोर्ट्स. आणि पाचवा जो घटक आहे त्याला आपण म्हणतो मॅक्रो. टेबल्स, फॉर्म्स, क्वेरी, रिपोर्ट आणि मॅक्रो हे 5 घटक आहेत मुख्यत्वे याच्यामध्ये. यातल्या प्रत्येकाचं काम वेगळं वेगळं आहे. यामध्ये जे टेबल आहे हे टेबलचं काम काय आहे तर डेटा होल्ड करणे, डेटा साठवणे हे काम या टेबलचं आहे. आता आपण एक छोटंसं उदाहरण इथं घेऊ की मला समजा पार्टिसिपंटचा डेटा ठेवायचा आहे. म्हणजे तुमच्या HDCM बॅचचा डेटा मला स्टोअर करायचा आहे MS ऍक्सेस मध्ये. ह्याच्यामध्ये काय करायला लागतं आपल्याला की पहिल्यांदा पार्टिसिपंट नावाचं टेबल मला तयार करावं लागेल. म्हणजे एक साचा तयार करावा लागेल आणि तो साचा तयार केल्यानंतर मी त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करू शकतो. तर आपल्याला टेबल म्हणजे काय की हा साचा आहे बेसिकली. या साच्यामध्ये आपल्याला तो डेटा स्टोअर करायचा आहे.
तर पहिल्यांदा मला तो साचा तयार करावा लागेल याच्यामध्ये. तर इथून मी टेबल मला बाय डिफॉल्ट इथं तयार करून मिळालेला आहे. इथून मी व्ह्यू मध्ये आलो, डिझाईन व्ह्यू मध्ये जातो. आता मी या टेबलला मला नाव द्यायला लागेल पहिल्यांदा. पार्टिसिपंट असं नाव देतो मी. ओके. तर माझं आता टेबल तयार झालं याच्यामध्ये. तर पहिलं फील्ड माझं जे असेल ते रोल नंबर. आपल्याला रोल नंबर जो दिला जातो तो रोल नंबर, ह्याला आपण ठेवू ऑटो नंबर. इथं थोडंसं बघा, आता हा डेटा स्टोअर करत असताना मला MS ऍक्सेसला सांगावं लागेल की हा डेटा कशा प्रकारचा आहे. जसं आपण MS एक्सेल मध्ये नंबर्स, टेक्स्ट, डेट या सगळ्या गोष्टी स्टोअर करू शकतो, तसं MS ऍक्सेस मध्ये सुद्धा डेटा स्टोअर करत असताना मला MS ऍक्सेसला स्पेसिफिकली सांगावं लागेल की हा डेटा मला जो स्टोअर करायचा आहे हा कुठल्या प्रकारचा डेटा आहे. आता रोल नंबरला ऑटो नंबर ठेवू आपण, पण तिथं बघू आपण काय ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहेत. तर बघा त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. पहिला आहे तो शॉर्ट टेक्स्ट, दुसरं लॉंग टेक्स्ट, नंबर, डेट अँड टाइम, करन्सी, ऑटो नंबर, येस नो, ओएली ऑब्जेक्ट, हायपरलिंक, अटॅचमेंट, हे सगळे डेटाचे प्रकार आहेत. म्हणजे मी इतक्या सगळ्या प्रकारचा डेटा जो आहे हा MS ऍक्सेस मध्ये स्टोअर करू शकतो. आता रोल नंबर हे जे फील्ड आहे ह्याला म्हणतात फील्ड. आता आपण टेबल तयार करतोय, म्हणजे साचा तयार करतोय, तर टेबलमध्ये आपण थोडक्यात कॉलम तयार करतोय. ओके. आता कॉलमचं जे नाव आहे ह्याला टेक्निकल भाषेमध्ये, म्हणजे या MS ऍक्सेसच्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर ह्याला म्हणतात फील्ड. एक फील्ड तयार झाला, ऑटो नंबर. त्यानंतर पुढं नाव म्हणू आपण पार्टिसिपंट नेम. आता हे आहे टेक्स्ट. नाव आपलं टेक्स्ट मध्ये असतं. ओके, अल्फाबेट्स असतात, त्यामुळे हे टेक्स्ट असंच ठेवू आपण. त्यानंतर तिसरं फील्ड आपण ह्याला म्हणू डेट ऑफ बर्थ, DOB. आता डेट ऑफ बर्थ मला डेट अँड टाइम फॉर्मॅट त्याच्यासाठी उपलब्ध आहे वेगळा, तर तो डेट अँड टाइम घेतो मी. त्यानंतर चौथं जे फील्ड आहे ह्याला आपण म्हणू आपण ऑर्गनायझेशन. हे पण शॉर्ट टेक्स्ट ठेवू. आणि पाचवं फील्ड आपण याच्यामध्ये घेऊ क्वालिफिकेशन. ह्याला पण शॉर्ट टेक्स्ट ठेवू. आता इथं टेबल तयार करत असताना तुम्ही इथं जर बघितलं तर इथं जर तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती, इथे एक चावीचं चित्र दिसतंय बाजूला. तर हे काय आपल्याला दर्शवतं? तर हे चावीचं चित्र आपल्याला हे दर्शवतं की हे जे फील्ड आहे रोल नंबर, हे जे फील्ड आहे हे युनिक आयडेंटिफिकेशन देतं प्रत्येक रेकॉर्डला. ह्या सगळ्या फील्डला मिळून एकत्रित रोल नंबर, पार्टिसिपंटचं नाव, डेट ऑफ बर्थ, ऑर्गनायझेशन आणि क्वालिफिकेशन या सगळ्याला मिळून म्हणतात रेकॉर्ड. या प्रत्येकाला म्हणायचं फील्ड. आणि ह्या सगळ्याला एकत्रित मिळून आपल्याला म्हणता येतं, ह्याला म्हणायचं असतं रेकॉर्ड. म्हणजे थोडक्यात एका व्यक्तीची माहिती जी आहे ही 5 डेटामधनं आपल्याला उपलब्ध होते. तर ह्या एका व्यक्तीचे जे डिटेल्स आहेत आपल्याकडे उपलब्ध आहेत ह्याला म्हणायचं रेकॉर्ड. आणि हे जे चित्र दिसते या फील्डला म्हणतात प्रायमरी की. ह्या पर्टिक्युलर टेबलची ही प्रायमरी की आहे. म्हणजे काय की हे युनिक आयडेंटिफिकेशन आहे या पर्टिक्युलर रेकॉर्ड. तर हे झालं. आता आपण ह्याला सेव्ह करू. आता हे दिसतं कसं हे जर आपल्याला बघायचं असेल तर इथं व्ह्यू वरती क्लिक करा लेफ्ट साईडला. हे बघा, हे तुम्हाला साधारण MS एक्सेल सारखंच दिसेल. MS एक्सेल सारखं दिसेल. तुम्ही याच्यामध्ये डेटा भरूही शकता, पण MS ऍक्सेस मध्ये काम करत असताना हे असं करणं अपेक्षित नाही आहे. तर हा डेटा कसा भरला गेला पाहिजे याच्यामध्ये, तर हा डेटा जो आहे हा फॉर्मच्या माध्यमातून भरला गेला पाहिजे. कारण आता आपण 5 रेकॉर्ड, 10 रेकॉर्ड, 15 रेकॉर्ड आपण असं भरू शकतो, पण हा व्हॉल्यूम ज्यावेळी वाढेल, तुमच्याकडे प्रत्येक शाखेमध्ये जवळजवळ 100 ट्रान्झॅक्शन रोज होत असतात. तर 10 ब्रँचेस असतील तर 100 गुणिले 10 1000 रेकॉर्ड तुमची रोज तयार होणार त्याच्यामध्ये.
असे वर्षाचे एक समजा 250 दिवस वर्किंग डेज जरी धरले तरी 250 गुणिले 1000 इतके रेकॉर्ड तुमची तयार होणार. तर ही रेकॉर्ड जी भरणार आपण ती अशी डायरेक्ट त्याच्यामधनं भरणं अपेक्षित नसतं. तर हे डिटेल्स मी भरायचे कसे याच्यामध्ये, तर त्याच्यासाठी मला टूल अवेलेबल आहे एम एस एक्सेस मध्ये, त्याला आपण म्हणतो फॉर्म. तो कसा तयार करायचा तर आपण आता ते थोडंसं बघूया की ते कसं तयार करायचं. त्यासाठी मला इथं वरती क्रिएट वरती क्लिक करावं लागेल. क्रिएटला क्लिक केलं त्यानंतर मी फॉर्मला क्लिक करणार. फॉर्म हे बघा, आता मी तसं त्या वर्कशीट सारख्या फॉर्मॅटमध्ये भरण्यापेक्षा हा फॉर्मॅट केव्हाही चांगला आहे. आता मी इथं इथं ह्याच्यामध्ये नाव भरतो. ओके, मी अंदाजे भरतोय डेटा. एंटर मारलं, नेक्स्ट रेकॉर्ड येईल मला. मी आता रोल नंबर इथं भरत नाही कारण तो ऑटो नंबर ठेवलाय मी त्याला. तिसरं रेकॉर्ड बघू. आता तुम्ही म्हणत असाल की हा डेटा जातोय कुठं नक्की. इथं बघा तुम्ही खाली हा नेव्हिगेशन बार आपल्याला मिळतो. इथून मी मागं जाऊन बघू शकतो मी काय डेटा भरला याच्यामध्ये. ओके, आता हा डेटा नक्की गेला कुठं. हा या फॉर्म वरनं मी जो डेटा सबमिट करतोय हा डेटा जातोय कुठं नक्की आपण बघू. ह्याला क्लोज करतो मी. आता सेव्ह करावं लागेल मला. नाव तेच असलं तरी चालेल. हे पण आता इथं डेटा दिसतोय का तुम्हाला तो, कारण हा व्ह्यू रिफ्रेश झालेला नाही आपला. हा डेटा त्या फॉर्म वरनं ऍक्च्युली ह्या टेबल मध्येच गेलाय. आपण याला एकदा क्लोज करू आणि परत ओपन करू. या टेबल्स वरती डबल क्लिक करा आणि बघा हा हे रेकॉर्ड आपण तिकडून जी भरली हे रेकॉर्ड सगळी कुठं गेली तर ह्या टेबल मध्ये गेली. दिसतायत का सर्वांना. हो दिसतंय सर, दिसतंय. ही रेकॉर्ड्स जी आपण तिथे स्टोअर झाली. आता 4 केलीत मी. 40 करू शकतो, 400 करू शकतो, 4000 करू शकतो, 4 लाख करू शकतो. हे सगळी रेकॉर्ड मी तिथून जी एंट्री करेन या फॉर्म मधनं जी एंट्री करेन ही रेकॉर्ड सगळी त्या टेबल मध्ये जाणार. इथपर्यंत काही शंका आहे का कुणाला, काही विचार. मी आता तुम्हाला टेबल कसं क्रिएट करायचं आणि फॉर्म कसा क्रिएट करायचं या दोन गोष्टी प्रामुख्याने सांगितल्या. पहिलं त्याचा पर्पज लक्षात आला का, कारण मी आता फक्त पार्टिसिपंट टेबल तयार केले. तसंच मला आता आणखीन एक टेबल करायचंय समजा फॅकल्टी, तर मला आणखीन एक टेबल तयार करावं लागेल फॅकल्टीचं. मी त्याच्यासाठी इथं क्रिएट क्लिक करणार, टेबल वरती क्लिक करणार आणि याला आपण पहिला सेव्ह करू. याला नाव देऊ फॅकल्टी.
आणि ह्याला एडिट करू आपण, डिझाईन व्ह्यू मध्ये जाऊ आणि हे मला फॅकल्टी टेबल तयार करावं लागेल. तर हे फॅकल्टी टेबल झालं. तर अशी टेबल्स मला वेगवेगळी टेबल्स बनवायला लागतील. तर मी फॅकल्टी टेबल केलं, पार्टिसिपंट टेबल तयार केलं. त्यानंतर हा डेटा, पार्टिसिपंटचा डेटा कसा भरला मी, तर हा फॉर्म तयार केला त्याच्यासाठी. त्यासाठी मी काय केलं, क्रिएट मध्ये गेलो, फॉर्म वरती क्लिक केलं आणि त्याच्यावरनं मी फॉर्म तयार केला. फॉर्म वरनं मी ज्यावेळी डेटा एंट्री केली, तो डेटा एंट्री केलेला डेटा जो आहे हा कुठे गेला, तर त्या रिस्पेक्टिव्ह टेबलमध्ये गेला. तर मी तुम्हाला टेबल कसं क्रिएट करायचं, फॉर्म कसं क्रिएट करायचं आणि फॉर्म क्रिएट करून तो डेटा त्या टेबलमध्ये कसा स्टोअर करायचा, इथंपर्यंत मी तुम्हाला आता सांगितलं. इथंपर्यंत काही शंका असेल तर विचारा. हे तुम्ही स्वतः करून बघितल्यानंतरच तुम्हाला ते लक्षात येईल की हे नक्की होतंय कसं. ओके, तर मी आता डेटा, एक छोटासा डेटा ह्याच्यामध्ये मी आणि आपण क्वेरी, तिसरा कॉम्पोनंट जो आहे एमएस ऍक्सेसचा, तो क्वेरीचा उपयोग काय होतो, तर डेटा फेच करण्यासाठी, म्हणजे डेटा त्यातनं डेटाबेस मधनं बाहेर काढण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. तुम्ही जे सीबीएस सॉफ्टवेअर वापरताय, मी तुम्हाला मागे एकदा बोललो होतो की तुम्ही विड्रॉल करायला ती व्यक्ती एखादी समोर आली की तुम्ही फक्त तिचा कोड नंबर पंच करता त्याच्यामध्ये आणि सबमिट करता. आणि कोड नंबर सबमिट केल्यानंतर ही तुमचं सॉफ्टवेअर काय करतं की त्या डेटाबेस सर्व्हरला ही माहिती विचारतं. मग डेटाबेस सर्व्हर चेक करतो की तो कोड, तुम्ही टाकलेला कोड बरोबर आहे का. असेल तर ती त्या कस्टमरची जी माहिती असेल ती तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती डिस्प्ले होते. म्हणजे तो डेटा जो आहे त्या डेटाबेस मधनं फेच करण्याचं काम हे ऍप्लिकेशन करत असतं आणि तो डेटा तुम्हाला पुरवण्याचं काम तुमचा डेटाबेस सर्व्हर करत असतो. डेटाबेस सर्व्हर म्हणजे काय, की ज्या सर्व्हरवरती तुमचं एमएस ऍक्सेस, ओरॅकल, एसक्यूएल सॉफ्टवेअर जिथं चाललेलं आहे त्या सर्व्हरला म्हणायचं डेटाबेस सर्व्हर बेसिकली. तर तो डेटा तुम्हाला तुमच्या समोर दिसतो. तो कसा दिसतो, तर त्याच्यासाठी, म्हणजे तो डेटा त्यातनं काढण्यासाठी जे टूल आहे एमएस ऍक्सेस मध्ये त्याला म्हणतात क्वेरी. आता आपण याच्यातनं क्वेरी कशी करायची बघू, म्हणजे डेटाला क्वेरी कशी करायची. आता हे टेबल माझ्याकडे तयार आहे. आता याच्यातनं मला क्वेरी तयार करायची आहे, तर मी इथं वरती पुन्हा क्रिएट वरती क्लिक करतो. याच्यामध्ये तुम्हाला क्वेरी विझार्ड असं दिसतंय. क्वेरी डिझाईन आहे, क्वेरी विझार्ड पण आहे. त्यातलं विझार्ड घेऊ आपण शक्यतो, म्हणजे तुम्हाला ते समजायला सोपं पडेल थोडंसं. क्वेरी विझार्ड वरती मी गेलो आणि आता इथं तो विचारतोय की क्वेरी विझार्ड वापरू, क्रॉस टॅप करू. त्यातलं आपण हे पहिलंच ठेवू, सिंपल क्वेरी विझार्ड ठेवू. ओके करतो मी त्याला. हे विझार्ड म्हणजे काय, की बेसिकली तुम्हाला स्टेप बाय स्टेप हेल्प आहे जी वापरून तुम्ही तुमची क्वेरी तयार करू शकता. आता माझ्या टेबलमध्ये माझ्याकडे काय आहे, रोल नंबर, पार्टिसिपंटचं नाव, डेट ऑफ बर्थ, ऑर्गनायझेशन आणि क्वालिफिकेशन आहे. आता मला फक्त असं लक्षात घ्या की मला फक्त लिस्ट अशी हवी आहे की पार्टिसिपंटचं नाव, रोल नंबर, पार्टिसिपंटचं नाव आणि फक्त ऑर्गनायझेशन ज्यांची पीडीसीसी आहे, म्हणजे पुणे जिल्हा बँकेतल्याच लोकांची मला लिस्ट हवी आहे. माझ्या HDCM 43 बॅच मध्ये किती लोक माझ्या पीडीसीसी मधनं आहेत आमच्या ह्या कोर्सला, हे मला बघायचं आहे. तर रोल नंबर मी इथनं सिलेक्ट केलं, पार्टिसिपंटचं नाव सिलेक्ट केलं आणि ऑर्गनायझेशन फील्ड सिलेक्ट केलं. नेक्स्ट म्हणतो. माझ्याकडे तो डेटा इंटॅक्ट आहे, लक्षात घ्या माझ्या टेबलमध्ये तो डेटा सगळा आहे, पण मला क्वेरी पर्पजसाठी मला हे फक्त 3च गोष्टी हव्या. म्हणजे मला काय हवंय की फक्त रोल नंबर, पार्टिसिपंटचं नाव आणि ऑर्गनायझेशन हे कोणासाठी आलं पाहिजे, तर फक्त पीडीसीसी मध्ये काम करणाऱ्या लोकांच्यासाठी आलं पाहिजे. नेक्स्ट करतो मी त्याला. ओके, फिनिश म्हणून. आता तसं झालं का, ह्याच्यामध्ये फक्त पीडीसीसी ची नावं आली का, तर त्याचं उत्तर आहे नाही. ह्याच्यामध्ये पीडीसीसी सोबत सगळीच आली, म्हणजे 4ही नावं त्याच्यामध्ये मला दिसली. तर कारण मी याला फिल्टर कुठं लावला आहे, फिल्टरच लावला नाही. तर तो फिल्टर कसा लावायचा, तर इथं बघू आपण. तर याच्यामध्ये मी गेलो
आणि ह्या व्ह्यूला सिलेक्ट करून ह्याच्यामधून मी डिझाईन व्ह्यूला जाणार. आता मला त्यांनी काय केलं की त्या माझ्या टेबलमधनं चारीचे चारी रेकॉर्ड मला त्यांनी इकडे आणून दिले. फक्त डेट ऑफ बर्थ आणि क्वालिफिकेशन जे तिथं होतं ते मी मागितलंच नाही, म्हणजे मला नकोच आहे ते. तर मी इथून डिझाईन व्ह्यू मध्ये जातो आणि इथं बघा, इथं मला द्यावं लागेल ऑर्गनायझेशन जे दिलेलं आहे ते इथं मला टाईप करावं लागेल PDCCB. हे केल्यामुळे आता काय होते बघू आपण चेंज. हे मी इथं फक्त टाईप केलं आणि आता आपण हे व्ह्यू करू पुन्हा. काय बदल इथं दिसतोय तुम्हाला? काही बदल दिसतोय का? या रिझल्ट मध्ये काही फरक दिसतोय का? हा, आता याच्यामधनं ह्याच्यामधनं गोदावरी अर्बन बँकेचे गव्हाणे साहेबांचे जे रेकॉर्ड होतं ते फिल्टर झालं, म्हणजे ते त्यात दिसत नाही आता. तर हे जे काम आहे फिल्टरिंग करण्याचं काम, म्हणजे काय केलं आपण बेसिकली हा डेटा प्रोसेस केला आता, आणि यातून फक्त PDCCच्या पार्टिसिपंटची नावं मी याच्यातनं बाजूला केली. आता मला तुम्ही थोडंसं सांगा की मला फक्त PDCC बँक सोडून बघायचे आहेत रेकॉर्ड, तर मी काय करणार? मी पुन्हा इथं जाणार व्ह्यू मध्ये, डिझाईन व्ह्यू मध्ये जाणार आणि इथं येऊन समजा मला आता गोदावरी हवंय, इंटरव्ह्यू बघू काय होतं. नाही आलं, कारण ते नाव आणि तिथं माझ्याकडे असलेलं रेकॉर्ड हे मिसमॅच होतंय. इथं बघा गोदावरी UCB असं दिलंय मी इथं, तर मला तिथं तसंच द्यावं लागेल तर ते मला सापडेल त्याच्यामध्ये. ओके, कम्प्युटरला कळणार नाही की गोदावरी आणि गोदावरी UCB हे वेगळं आहे का सेम आहे. हे कम्प्युटरला म्हणजे कम्प्युटरसाठी या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे मी इथं पार्टिसिपंटची जी क्वेरी केली आहे त्याच्यामध्ये मला जाऊन तसंच द्यावं लागेल बेसिकली. तर इथं मी गोदावरी UCB देतो आणि आता आपण बघू फिल्टर करून. आता बघा सुरेश गव्हाणे याच्यामध्ये दिसतंय. तर अशा पद्धतीने आपण हे रेकॉर्ड जे आहे हे आपण फिल्टर करू शकतो, म्हणजे प्रोसेसिंग ह्याचं आपण करू शकतो. आता चौथा कॉम्पोनंट आपण याच्यामध्ये बघू. त्याच्या पूर्वी आता ही जी क्वेरी केली आपण, हा एक महत्वाचा भाग आहे. RDBMS मगाशी तुम्हाला मी जे फीचर सांगितलं, रेफरन्शियल इंटिग्रिटी, प्रायमरी की, त्याचं रिलेशनशिप, या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या, कुठलंही सॉफ्टवेअर हे RDBMS म्हणण्यासाठी त्याच्यामध्ये क्वेरी लँग्वेज असावी लागते. त्याचा पार्ट म्हणून, म्हणजे प्रोसेस, डेटा प्रोसेस करण्यासाठीचा जो कॉम्पोनंट आहे त्याला आपण म्हणतो SQL, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. SQL, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. आता हे स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज काय करतं, तर आपल्याला हवा तो डेटा त्या डेटाबेस मधनं काढून देण्याचं काम हे SQL करत असतं आपल्यासाठी. तर हे दिसतं कसं नक्की, तर इथं बघा, तुम्ही या व्ह्यू मध्ये जावा आणि याला SQL व्ह्यू करा. आता MS Access हे ग्राफिकल युजर इंटरफेस असल्यामुळे तुम्हाला या गोष्टी लिहाव्या लागत नाही. पण पूर्वीची जी सॉफ्टवेअर आहेत, म्हणजे युनिक्स बेस्ड सॉफ्टवेअर जे आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या कमांड्स लिहाव्या लागतात ऍक्च्युली. आता इथे मी जाऊन SQL व्ह्यू बघतो आणि ही क्वेरी कशी आहे, इंटरनली कम्प्युटर कसं एक्झिक्यूट करतोय, तर अशा पद्धतीने एक्झिक्यूट करतो. हे दिसतंय का बघा तुम्हाला? ही क्वेरी दिसते कशी, तर अशा पद्धतीने दिसते. म्हणजे कम्प्युटर आत एक्झिक्यूट करताना ही कमांड एक्झिक्यूट करतो आणि त्यामुळे आपल्याला फक्त दिसताना रेकॉर्ड जी आहे ती फक्त गोदावरी अर्बन बँकेची दिसते. हे कशामुळे झालं, तर ह्या कमांडमुळे झालं. ह्याला म्हणतात SQL स्टेटमेंट, स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज म्हणतात त्याला. की आपल्याला हे ठराविक पद्धतीनेच कम्युनिकेट करावं लागतं आपल्या सर्व्हर बरोबर, म्हणून त्याला म्हणतात स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. ह्याच्यामध्ये तुम्ही जर चुकला कुठेही, म्हणजे कॉमा जरी चुकला तुमचा, स्पेस चुकला, तरी तुम्हाला ते उत्तर बरोबर मिळणार नाही, क्वेरी एक्झिक्यूटच होणार नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला MS Access मध्ये कराव्या लागत नाहीत, कारण हे ग्राफिकल सॉफ्टवेअर असल्यामुळं या गोष्टी करण्याची गरज तुम्हाला नाही. पण तुम्ही Oracle वापरत असाल, MS SQL वापरत असाल, तुम्हाला स्वतःची
क्वेरी लिहायची असेल तर तुम्ही लिहू शकता, पण तुम्हाला ही लँग्वेज शिकणं गरजेचं आहे त्याच्यासाठी. तर हे क्वेरी, ह्याला आपण म्हणतो स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, एसक्यूएल लँग्वेज. ओके, आता मला काय करायचं आहे की ह्या आधारावरती एक रिपोर्ट तयार करायचा आहे. आपण पहिल्यांदा हे थोडंसं चेंज करू, याला मी पुन्हा पीडीसीसी करतो. आता मला काय करायचं आहे, एक रिपोर्ट तयार करायचा आहे याचा. कारण मला मॅनेजमेंट समोर हे डिटेल्स देताना मी त्यांना स्क्रीनवरती तर दाखवू शकत नाही, मला त्यासाठी रिपोर्ट तयार करावा लागेल. तर तो रिपोर्ट कसा तयार करायचा, पहिल्यांदा तुम्ही ही क्वेरी तयार केली, त्यानंतर इथं रिपोर्ट विजार्डला जावा. जसं आपण फॉर्म विजार्डला जसं आपण गेलो होतो तसं रिपोर्ट विजार्डला जावा. इथून रोल नंबर घेतला, मी पार्टिसिपेंटचं नाव घेतलं, ऑर्गनायझेशन घेतलं, नेक्स्ट. हा रिपोर्ट मला कसा हवाय इथं आपण बघू शकतो. नेक्स्ट करतो. मला ह्याच्यामध्ये सॉर्टिंग हवं असेल की रोल नंबर वाईज सॉर्ट पाहिजे, नेम वाईज सॉर्ट पाहिजे, तर आपण हे इथं ठरवू शकतो. नेक्स्ट म्हणू. तुम्हाला लेआउट कसा पाहिजे, कॉलम वाईज पाहिजे की टॅब्युलर पाहिजे ते आपण इथं ठरवू शकतो. ओरिएंटेशन कसं पाहिजे ते आपण सांगू शकतो. नेक्स्ट म्हणा आणि फिनिश करा. तर अशा पद्धतीने तुम्ही रिपोर्ट तयार करू शकता आणि याची प्रिंट आपण घेऊ शकतो. इथं बघा वरती ऑप्शन दिलेलं आहे प्रिंट नावाचं. तर अशा प्रकारे आपण रिपोर्ट तयार करू शकतो. तर मी तुम्हाला चारही गोष्टी इथं दाखवल्या की टेबल कसं क्रिएट करायचं, प्रायमरी की कशी त्याच्यामध्ये ठरवली जाते, त्यानंतर त्या टेबलमध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी फॉर्म कसा क्रिएट करायचा, तो फॉर्म वापरून डेटा त्याच्यामध्ये भरायचा कसा हे आपण बघितलं. त्यानंतर एक छोटी क्वेरी आपण तयार केली, त्या क्वेरीला आपण थोडंसं चेंजेस करून बघितले की आपण पीडीसीसीचे पार्टिसिपेंट किती आहेत आणि बाकीचे किती आहेत हे आपण त्याच्यामधनं तसं करून बघितलं. त्यानंतर एक छोटासा रिपोर्ट पण आपण तयार करून बघितलं. तर ही जी फंक्शनॅलिटी आहे ही सगळी तुम्हाला MS Access मध्ये अशा पद्धतीनं मिळते आणि तुम्ही MS Access मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं छोटी छोटी ऍप्लिकेशन तयार करू शकता. आज कोर बँकिंग तुमच्याकडे असल्यामुळं याची खरं तर गरज नाही, पण तुम्ही तुमच्या इतर काही कामासाठी तुमचं भागधारकांचं डिटेल्स तुम्हाला समजा हवे, तुमच्या एम्प्लॉईचं पेरोल तुम्हाला हवं. आता पेरोल आणि सीबीएसचा काही संबंध नाही. पेरोल तुम्हाला त्याच्यामध्ये सीबीएस मध्ये ती फंक्शनॅलिटी तुम्हाला त्याच्यामध्ये मिळत नाही. तर तुम्ही MS Access वापरून पेरोल सिस्टम तयार करू शकता. तुमच्या सभासदांचे डिटेल्स तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. म्हणजे शेअर डिपार्टमेंट असतं तुमचं, तर ते त्याचा उपयोग करू शकतो. तर ज्या गोष्टी तुमच्या सीबीएस मध्ये कव्हर होत नाही त्या तुम्ही या MS Access सारखं सॉफ्टवेअर वापरून तुम्ही त्याच्यामध्ये या गोष्टी सहजपणे करू शकता. तर MS Accessचं एक तुम्हाला झलक मी फक्त इथं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तुमच्या जर काही शंका असतील तर विचारायला हरकत नाही. समजलं का पहिल्यांदा MS Access सॉफ्टवेअर काय आहे, काय त्याचा उपयोग होतो आणि MS Access सॉफ्टवेअर कसं वापरायचं? हे लक्षात आलं का? काही शंका कुणाला? सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा जरा. कोण बोलत नाही तुम्ही काहीच. अनेक वेळा तुम्हाला सांगून झालं सर्वांना. एक 2-3 व्यक्ती जर सोडल्या तर बाकीची मंडळी सगळे व्हिडिओ बंद केलेला असतो आणि शांत असतात. आता मी तुम्हाला गेले तासभर जे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम बद्दल सांगतोय त्या गोष्टी तुम्हाला समजल्या का? काही अडचण आहे का असं मी 3-3 वेळा विचारलं.
विशाल जाधव. हा बोला सर. अहो, तुम्ही बोला काहीतरी. काय समजतंय का नाही समजत? हा सर मला लेट जॉईन झालो. हॅलो मी तर तासभर झालं बोलतोय. हॅलो. हा बोला बोला, ऐकू येते, बोला. हा जरा लेट जॉईन झालो सर. बाकी कुणाला काही विचारायचंय? नाही सर, ट्राय करतोय. काय असेल ते विचार. तर असं टेक्निकली वापरलं नाहीये ना त्याच्यामुळे. नाही नाही, वापरलं नाही ठीक आहे, पण मी आता ज्या गोष्टी समजावून सांगितल्या त्यात काही अडचण आहे का असं विचारतोय. नाही ते कळले, तर तसंच वापरून थोडं वेळ केलं. ठीक आहे. सुमित पोतले बोला. माझं समजत आहे, पण ते ऍक्च्युअल आपण केलं ना तरच लक्षात येईल. आपण स्वतः हँडल केलं ना किंवा चालू केलं की मग आपल्याला बरोबर अजून लक्षात येईल. प्रायमरी की म्हणजे काय सांगा बरं, काय समजलं तुम्हाला? प्रायमरी की म्हणजे काय? प्रायमरी की म्हणजे एक युनिक आयडेंटिफायर ज्यावरून तो एखादा टेबल मधला तो रेकॉर्ड आपण आयडेंटिफाय करतो. बरोबर. जसं की स्टुडंट हा जर टेबल असेल तर रोल नंबर हा प्रायमरी की झाला प्रायमरी की, अगदी बरोबर. त्या टेबलचा. हे तुम्हाला समजणं, लक्षात येणं महत्वाचं आहे, की हे समजलं तर तुम्हाला तो कन्सेप्ट लक्षात आला असं लक्षात येतं आमच्या. मी तुम्हाला फील्ड म्हणजे काय सांगितलं, रेकॉर्ड म्हणजे काय सांगितलं आणि टेबल म्हणजे काय. आता ह्याची व्याख्या कोणाला सांगता येईल सांगा बरं? फील्ड म्हणजे काय, रेकॉर्ड म्हणजे काय, टेबल म्हणजे काय? मी तुम्हाला मगाशी दाखवलं स्क्रीनवरती, पण फील्ड कशाला म्हणतात, रेकॉर्ड कशाला म्हणतात आणि टेबल कशाला म्हणतात. अमित जाधव बोला. दादा भोसले. फील्ड म्हणजे एखाद्या टेबलचा कॉलम गौरव एक 2 मिनिटं थांबा. पॅरामीटर गौरव एक 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं थांबा. दादा भोसले बोला. सगळ्यांनी उत्तर देणं अपेक्षित आहे. एक दोनच व्यक्ती, मी तुम्हाला तेच म्हटलं की 1-2 व्यक्तीच बोलतात नॉर्मली. भोसले बोला. अनेक फील्ड रेकॉर्ड तयार होतं आणि जास्त रेकॉर्डिंग टेबल बनवत होतं. व्यवस्थित त्याची मांडणी केली की मग टेबल तयार होतं. फील्ड म्हणजे त्या कॉलमचं नाव. थोडक्यात तुम्ही एखाद्या पेपरवरती समजा तुमच्या पार्टिसिपेंटचा डेटा तयार, तुम्ही काय करणार, त्या पहिला कॉलम आखणार, त्याच्यामध्ये वरती त्याला नाव देणार, सिरियल नंबर, नेम असं देता की नाही तुम्ही. तर वरती त्या कॉलमला नाव जे देणार त्याला म्हणायचं फील्ड. म्हणजे सिरियल नंबर, नेम, डेट ऑफ बर्थ, क्वालिफिकेशन, हे सगळी झाली फील्ड. या सगळ्या फील्डला एकत्रित मिळून म्हणतात रेकॉर्ड. म्हणजे त्या एका व्यक्तीची डिटेल्स. थोडक्यात सुमित पोतले बरोबर आहे ना? नाव बरोबर बोलतोय ना मी? हो सर, बरोबर आहे. हा, तर तुमचे डिटेल्स मला तुमच्या रेकॉर्ड मधनं मिळणार. म्हणजे सुमित पोतलेंचं रेकॉर्ड. आता त्याच्यामध्ये सुमित पोतले, त्यानंतर सुरेश गव्हाणे, वैशाली शितोळे, या सगळ्यांचे डिटेल्स एकत्र ज्यावेळी मी करेन त्याला म्हणायचं टेबल. तर फील्ड, रेकॉर्ड आणि टेबल. म्हणजे टेबल म्हणजे काय, इट इज कलेक्शन ऑफ रेकॉर्ड्स आणि रेकॉर्ड म्हणजे कलेक्शन ऑफ फील्ड्स. हे लक्षात ठेवा. तर हे कन्सेप्ट जे आहेत हे समजणं तुम्हाला खूप महत्वाचं आहे. आणि MS ऍक्सेसचा रोल काय आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं की CBS. आता तुम्ही मला नेक्स्ट सेशन मध्ये तुम्ही हे जरूर सांगा की तुमच्या CBS तुम्ही जे वापरताय
तर तुम्ही कुठला RDBMS वापरताय हे तुमच्या IT वाल्यांना विचारून घ्या. कदाचित तुमच्यापैकी काही जणांना माहिती पण असेल ऑलरेडी की तुमच्या बँकेमध्ये किंवा तुमच्या दूध संघामध्ये तुम्ही कुठला RDBMS वापरताय हे विचारून घ्या. म्हणजे नुसतं थेरी शिकायचं म्हणून शिकायचं नाही आपल्याला. तुम्ही ह्याला कुठेतरी कोरिलेट पण करा की ठीक आहे, तुम्हाला आम्ही तुम्हाला इथं MS ऍक्सेस सांगतोय, पण तुम्ही ऍक्च्युली तुमच्याकडे काय वापरताय? कुणाला माहितीये का PDCC मध्ये कुठला डेटाबेस वापरता तुम्ही? SQL असं नाही सांगायचं उत्तर. SQL चा अर्थ होतो स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. ते आयदर MS SQL असं सांगायचं किंवा MySQL असं सांगायचं. तर तुमच्याकडे माझ्या अंदाजानं MS SQL आहे, मायक्रोसॉफ्ट SQL आहे. पण तुम्ही एकदा चेक करा तुमच्या IT वाल्यांशी. हा, मग ते नुसतं SQL असं सांगायचं नाही उत्तर, त्याला MS SQL म्हणायचं. तुम्ही एकदा चेक करा, क्रॉस चेक करून घ्या, तुमच्या IT वाल्यांशी बोला किंवा आपल्याकडे कुठलं आपण RDBMS वापरतो आम्हाला सांगा, आम्हाला सांगायचंय पुढच्या सेशन मध्ये. ही माहिती करून घ्या. गोदावरी कुठलं वापरता तुम्ही? गवाणे साहेब गेले वाटतं वर. कात्रज नाही माहिती. हा, हे विचारून घ्या तुमच्याकडे ERP सॉफ्टवेअर आहे ना? नाही नाही, तुमच्याकडे सॉफ्टवेअर तर आहे ना? माझ्या माहितीप्रमाणे ERP सॉफ्टवेअर आहे तुमच्याकडे. टॅली नाही, ERP सॉफ्टवेअर पूर्वी होतं तुमच्याकडे, म्हणजे मी व्हिजिट केली होती त्यावेळी. चेक करा तुमच्या ITचं कोण आहे आता मुख्य? हा, त्यांच्याशी बोलून घ्या तुम्ही. असं होणार नाही, तुमच्याकडे असणार सॉफ्टवेअर. चेक करून घ्या, चेक करून मला सांगा नेक्स्ट टाइम. ठीक आहे, अजून काही प्रश्न आहे कोणाचा? नसेल तर आपण थांबूया. धन्यवाद. जय हिंद. सर माझं झालंय ना? तुम्ही जॉईन नाही झाला ना? हा, तुमचंच आहे.